दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरातील ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या खूप साऱ्या वास्तू आजही सुस्थितीत पाहायला मिळतात। नमस्कार, मी दिनेश। एके दिवशी भर दुपारी माझा मित्र मंदार सोबत मी दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसराची हेरिटेज सफर करायला निघालो। सीएसएमटी स्थानकापासून चालत हॉर्निमन सर्कल पाशी पोहोचलो। तिकडे आल्यावर लंडनला चालायचा भास झाला। हॉर्निमन सर्कलला एक राऊंड मारायला निघालो। पुढे आल्यावर एशियाटिक लायब्ररी पाशी पोहोचलो। लायब्ररीच्या पायऱ्या चढून लायब्ररी बाहेर पोहोचलो। बऱ्याच चित्रपटांचा व प्री वेडिंग वाल्यांचा हे हक्काचं ठिकाण। अनोखी लायब्ररी पाहून मग पुन्हा सर्कलच्या दुसऱ्या टोकावरून पुढे निघालो। सर्कलचा राऊंड पूर्ण होताच बाजूला 300 वर्ष जुनं मुंबईतलं पहिलं इंग्लिश चर्च सेंट थॉमस कॅथेड्रल चर्च दिसलं। चर्चमध्ये प्रवेश केल्यावर आत बरीचशी शिल्प व चर्चच्या वाट्यावर काही थडगी लागली। याच चर्चच्या परिसरात मुंबईतलं तेव्हाचं 0 माइलस्टोन पाहिलं। चर्चमधून निघून जवळच असलेल्या फ्लोरा फाउंटन व हुतात्मा चौकाकडे जायला निघालो। फ्लोरा फाउंटनच्या परिसरातील ट्रामचे रूळ पाहिले। हुतात्मा चौकातील हुतात्म्यांच्या स्मारकाला वंदन केलं। हॉर्निमन सर्कल, फ्लोरा फाउंटन, ट्राम, एशियाटिक सोसायटी, सेंट थॉमस कॅथेड्रल चर्च, 0 माइलस्टोन, संयुक्त महाराष्ट्राची ऐतिहासिक व न ऐकलेली माहिती। तसेच आशियातलं पहिलं स्टॉक एक्सचेंज कुठे सुरू झालं, आशियातलं पहिलं वृत्तपत्र, या चर्चमध्ये का आहे ब्राह्मण पुजाऱ्याचा पुतळा, चर्चगेट हे नाव का पडलं, अशी दुर्मिळ माहिती जाणून घ्यायची असल्यास त्यावर मी 3 भागात व्हिडिओ केलेले आहेत। ते तुम्हाला माझ्या दिनेश नवले या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील।